काही दिवसांपूर्वी म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल आणि निवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांच्यामध्ये वाद झाला होता। याच्या निषेधार्थ म्हाडातल्या सर्व कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन सुरू आहे। काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला जातोय। या प्रकरणामध्ये दोघांनी एकमेकांवरती खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील यापूर्वी दाखल केला होता। जे घडलं ज्या महिला भगिनींना वगैरे अपशब्द वापरले गेले, आम्ही अशा सर्व महिला भगिनी सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीची संघटना ठामपणे उभी राहील। आणि मी या निमित्तानं अशी विनंती करतो की आजचा एक दिवसाचा लेखनी बंदचं जे आंदोलन आहे ते सर्व जण आम्ही मिळून यशस्वी करू आणि म्हाडा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यावर केलेला अन्याय या निषेधाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय। आपण जे नेहमीच म्हणतो की महिलांना कामाच्या ठिकाणी आदर दिला जावा, समान वागणूक मिळावी, असं असताना देखील तिथं त्या दिवशी त्यांच्याशी त्यांनी उद्धट वर्तन केलेलं होतं। ही गोष्ट खरोखरच योग्य नाही आहे आणि हा पायंडा पडणे तर अजिबातच चांगलं नाही। त्यामुळे आमचा या बाबतीमध्ये आम्ही अत्यंत तीव्रतेने निषेध व्यक्त करतोय। दरम्यान संजीव जयस्वाल यांच्यावरती मारहाणीचा आरोप करणाऱ्या विजय चाळकेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आम्ही जयस्वाल साहेबांकडे न्याय मागायला गेलो असता या IAS राजपत्र अधिकारी श्री जयस्वाल साहेब अशा गुंड प्रवृत्तीने आम्हाला बंद जागेत जाऊन मारहाण करतात। अशा परप्रांतीय लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। ते सामान्यांना हे काय न्याय देऊ शकतात? जर माझ्यासारख्या वृद्ध रिटायर ऑफिसर यांना ही स्टेटमेंट देत आहेत, अशी वागणूक देत आहेत आणि असं दामून मारत आहेत, त्यामुळे माझी त्यांच्या PI शिंदे आणि जयस्वाल साहेब यांच्यावर कठोर कारवाई करी, अन्यथा मी माझे कुटुंब प्रमुख पोलीस आयुक्त श्री यांच्या दालनाची भेट घेऊन त्यांना ही सगळी बातमी देऊन मी अर्ज देणार आहे। जर यांच्या कठोर कारवाई झाली तर मी आमरण उपोषण करणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।